मनसेच्या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाचा जाहीर पाठिंबा। आज आम्ही इथं प्रांत कार्यालयाच्या बाहेर आज दुसरा दिवस अमरण उपोषणासाठी बसलो आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या कामाच्या अनुषंगाने ज्या LNT कंपनीनं चुकीच्या पद्धतीनं काम करून या तालुक्यातून अर्धवट काम सोडून पळून गेली म्हणून त्यांना जे 10 कोटी 1 लाख रुपयाचा जो दंड झाला आहे तो वसूल व्हावा। दुसरी गोष्ट 5100च्या आसपास जी झाडं तोडली त्या 5 कोटी त्यांनी झाडं लावावी। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी डागडुजी रस्त्याची जी करायची त्याचा कालावधी संपला आहे आणि तो कालावधी पूर्ण अजून त्यांचा संपला आहे तर त्यांचं काम अजून बरंचसं बाकी आहे तरीसुद्धा त्याचा कालावधी संपल्यामुळे त्यांचा कालावधी वाढवावा आणि त्यांचं राहिलेलं काम पूर्ण करावं, हे सर्व त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यावं। यासाठी आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे जे आता 13 किलोमीटर LNT कंपनीतून जे काम वगळलेलं आहे आणि ते दुसऱ्या कंपनीला जे दिलेलं आहे त्या कंपनीनं आत्ता गेले 15 दिवस वाहतूक अवजड वाहतूक या रस्त्याची राष्ट्रीय महामार्गाची बंद केली होती। ती त्यांनी बंद का केली तर त्यांच्या चुकीच्या कामामुळे बंद केली। त्या चुकीच्या कामाचा सर्व ह्या तालुक्यातल्या जनतेला सर्व हे भोगावं लागलं, तालुक्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांना याचे सर्व हे सहन करावे लागले, म्हणून त्या कंपनीवरती गुन्हे दाखल करावे याकरिता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो। नमस्कार, आज आंदोलनाचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस। आमचे मित्र मनसेचे तालुका प्रमुख गोरख नारकर या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले। मागच्या मला वाटते 2 ते 3 आंदोलन आपण या रस्त्याच्या संदर्भात विषयासाठी केलेली आहे, परंतु मी आज या ठिकाणी प्रहारचा तालुका प्रमुख म्हणून गोरखभाऊ आपल्या आंदोलनाला पुन्हा एकदा ताकदीनं पाठिंबा देतो। आणि या ठिकाणी मी सुद्धा स्थानिक प्रशासनाला एक विनंती करू इच्छितो की किती दिवस या आंदोलन करताना आपण आंदोलन करायला लावणार आहात, हा आमचा साधा सरळ एक प्रशासनाला प्रश्न आहे। गेले कित्येक वर्ष झाली, कित्येक महिने झाले हेच प्रश्न घेऊन गोरख नारकर आपल्यापर्यंत येतात, आंदोलन करतात, बोलतात, आपल्या आश्वासनावरती आंदोलन पाठीमागे घेतात, परंतु प्रशासनाकडून कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नाही। हे दुर्दैव आहे या तालुक्याचं। खऱ्या अर्थानं आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की आपण स्थानिक प्रशासनानं सुद्धा याच्यावरती गंभीर दखल घेतली पाहिजे, आंदोलनाच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत। आज आंदोलन करणं एवढं सोपं नसतं। आमरण उपोषण करण्याच्या मला वाटते गोरखभाऊ आपली दुसरी तिसरी वेळ 8वी वेळ आहे। 8 वेळेला उपोषण करणं एवढं सोपं नसतं, हे प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे। अन्यथा भाऊ आता मी तर म्हणतो की ह्याच्या पुढं आपण आमरण उपोषण न करता या प्रशासनाला ठोकून काढलं पाहिजे आणि याचंच उत्तर ह्या भाषेत त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे असं मला वाटतं। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रहारच्या वतीनं गोरखभाऊ आपल्याला शब्द देतो की ज्या वेळेस आम्हाला आमची तुम्हाला कुठं मदत लागेल आम्ही त्या ठिकाणी आपल्या खांद्याला उभा आहे आणि याच्या पुढं जे काय आक्रमक याच्यामध्ये आंदोलन उभं राहील त्याच्यामध्ये प्रहारची सुद्धा ठोस भूमिका आपल्याबरोबर असणारी एवढा आम्ही शब्द देतो। या आंदोलनाच्या सगळ्या मागण्या प्रशासनानं तात्काळ मंजूर कराव्यात, मागण्या मान्य कराव्या आणि गोरखभाऊंना या आंदोलनातलं परावृत्त करावी मी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।